रुपयांमध्ये विकत घेतली जाते आणि 8,400 रुपयांना विकली जाते, तर नफ्याची टक्केवारी किती? यामध्ये सुरुवातीला आपण नफा किती झाला ते काढू. आता विक्री किंमत आहे 8,400 आणि खरेदी किंमत आहे 7,500. मग आपण विक्री किमतीतून जर खरेदी किंमत वजा केली तर जो राहतो तो आपला नफा असतो. मग किती राहिला नफा बघा, शून्याला शून्य शून्याला शून्य. इथं 4 मधून 5 जात नाहीत म्हणून आपण याच्याकडून आजचा घेऊ. 14 मधून 5 गेले, राहिले किती 9 आणि 7 मधून 7 गेले 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 900 रुपये नफा आहे. आता हा 900 रुपये नफा 7,500 रुपयांवर आहे. या 7,500 रुपयावर 900 रुपये नफा आहे, तर 100 रुपयांवर किती असेल? या प्रश्नाला सोडवलं तर आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. 100 गुणिले 900 भागिले 7,500. शून्य घटले. आता 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100. 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 4 ने 3 ला गुणलं 4 त्रिक 12. म्हणजेच या ठिकाणी नफ्याची टक्केवारी किती आहे? 12 आहे, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे.